नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये मी वॅक्सिनमुळे कोंबड्यांना कोणते प्रॉब्लेम येतात ते शेअर केलं होतं, ज्यामध्ये एका भावाची कमेंट आली होती की ते माझ्या मताशी सहमत नाही. मी असं म्हणत नाही की सर्व सहमतच असावेत, तरी माझ्या फार्मवर जे घडतं ते मी सांगते. तरी दादा आज माझ्या मताशी सहमत होतील याची अपेक्षा ठेवते. आम्ही वॅक्सिन आणि अँटीबायोटिक्सचा वापर का करू नये हे का वारंवार सांगते, त्याबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर शेतकरी बंधूंनो, आज सर्वत्र सेंद्रिय शेती करावी असं का बरं म्हटलं जातं? भारतात जवळजवळ 99% लोक रासायनिक शेती करतात आणि याच रासायनिक खतांमुळे माणसांना कॅन्सरसारखे भयानक आजार जडत चालले आहेत. तसेच आपल्या शरीरातील पेशींचा ह्रास होत चालला आहे आणि या पेशी कमी झाल्यामुळे आजारपण वाढत चाललं आहे आणि आयुष्यमान मात्र कमी होत चाललं आहे. याचप्रमाणे सायंटिस्ट, डॉक्टर आणि न्यूजमध्ये देखील ब्रॉयलर चिकनचे जास्त सेवन करू नये असं सांगतात. असं का वारंवार सांगितलं जातं बरं? तो पण तर एक पक्षीच आहे ना. ब्रॉयलर कोंबड्याच का? इतर कोंबड्या का नाही? कारण ब्रॉयलर कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिक्स, वॅक्सिनेशन आणि रोजची वेगवेगळ्या प्रकारची औषधं मोठ्या प्रमाणात दिली जातात, ज्यामुळे माणसांना कॅन्सर, पुरुषांमध्ये शुक्राणूंची ताकद कमी होणे म्हणजेच नपुसकत्व येणे, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, लठ्ठपणा, हाय प्रेशर यांसारखे आजार होतात. बरोबर ना? त्याचबरोबर हेल्थी फूड या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार ब्रॉयलर चिकनचा फक्त एक लेग पीस हा 60 सिगरेट इतकाच धोकादायक असू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतःच विचार करा, ब्रॉयलर चिकन किती हानिकारक आहे मानवी शरीरासाठी. आणि आपणाला हे आजार जडू नयेत म्हणून थोडे जास्त पैसे मोजून आपण गावरान कोंबड्या खरेदी करतो. परंतु आज हेच वॅक्सिन, अँटीबायोटिक्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स गावरान कुक्कुटपालनात देखील सर्रास वापरली जात आहेत. हे तुम्हाला देखील माहितीच असेल. या गोष्टी जेव्हा आम्हाला समजल्या तेव्हा आम्ही सेंद्रिय शेतीप्रमाणेच सेंद्रिय कुक्कुटपालन करण्याचा विचार केला आणि आज आम्ही ते करत आहोत. तरी तुम्ही वॅक्सिन फ्री आणि कमी औषधं वापरलेले चिकन खा आणि आपलं आरोग्य सुरक्षित ठेवा. किंवा मग बटेर, ज्यांना आमच्याकडे लावऱ्या बोलतात, तर हे बटेर तुम्ही खाऊ शकता. ज्यांना वॅक्सिन तर सोडा, त्यांना कोणत्या औषधांची देखील